जनरल सायन्स इत्यादी सायंटिफिक मॉडेल्सचा समावेश आहे। या प्रसंगी सगळे सन्माननीय मान्यवर आपला मौल्यवान वेळ काढून इथे उपस्थित राहिले हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। तर सर्वप्रथम मी डॉक्टर दरगड सर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था लातूर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। यानंतर मी डॉक्टर SS बेल्लाळे सर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री रमेशजी बियानी सर, सचिव दयानंद शिक्षण संस्था लातूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। यानंतर मी परत एकदा डॉक्टर दरगड सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री आशिषजी वाजपेयी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। तसेच आदरणीय श्री अभयजी शाह सर, संचालक दयानंद, तसेच कला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री गायकवाड सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी परत एकदा बेल्लाळे सरांना करते। धन्यवाद सर। मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रिबीन कटिंग करून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करावे। सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार।
रोबोटिक्स पर्यंत मानवाने आता विज्ञानाच्या मदतीने सर्व काही शक्य केले आहे। त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात विज्ञानाचा आदर केला जातो। पण या सर्व आशीर्वादामागील सूत्रधार कोण असेल हे तर तुम्हाला माहिती आहे का? आणि माहिती असणारच। आयुष्य संशोधनासाठी दिले। आपल्या सर्वांना माहिती आहे की 28 फेब्रुवारी रोजी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो। 28 फेब्रुवारी रोजी महान भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आकाश परमेश्वर सावंत या दयानंद महाविद्यालयातील विज्ञान मंडळाचा मेंबर आपण सर्वांचे स्वागत करतो। सर्व महामानवांना वंदन करून मी माझे कार्याला सुरुवात करतो। तर मी ते उभे राहण्याचे कारण की आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर चेतनजी सारडा सर यांचा छोटासा परिचय करून देणार आहे। परिचय देण्यासाठी भरपूर काय आहे, पण टाइम आणि वेळ याला अनुसार मी छोटासा परिचय देत आहे। डॉक्टर चेतनजी सारडा सर हे MBBS MD मेडिसिन आहेत। त्यांनी 1999 पासून सदासुख हॉस्पिटल मध्ये सल्लागार म्हणून कार्य करत आहेत। तसेच किशन सोमानी विद्यालय व अभिनव मानव विकास संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत। तसेच जीवन विकास प्रतिष्ठान मूकबधिर विद्यालयाचे व दयानंद शिक्षण संस्थेचे देखील ते संचालक आहेत। तसेच चेतनजी सारडा सर यांनी आपल्या लातूर महानगरपालिकेचे माजी सहकारी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडलेली आहे। 2008 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा फिजिशियन कॉन्फरन्सचे ते सचिव देखील होते। तसेच ते दिशा प्रतिष्ठानचे संचालक सुद्धा। असोसिएशनद्वारे नॅशनल सायन्स डेच्या दिवशी सायन्स एक्झिबिशन आपण आयोजित केलं होतं। त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला व उपस्थिती दर्शवली, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो। प्रथमतः आपल्या दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी सर यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवली। तसेच संस्थेचे माननीय सदस्य यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली, त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच आपल्या दयानंद शिक्षण संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर चेतनजी सारडा प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले व आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो। दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JS दरगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले। त्यांनी केलेल्या आमूलाग्र मार्गदर्शनामुळे हा भव्य असा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो। दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SS बेल्लाळे सर यांनी देखील हा कार्यक्रम पूर्णपणे शिस्तीत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यासाठी मी डॉक्टर SS बेल्लाळे सर यांचे आभार मानतो। सायन्स असोसिएशनच्या कोऑर्डिनेटर्स प्रोफेसर SD लोखंडे मॅडम आणि प्रोफेसर SV मदने मॅडम यांनी कार्यक्रमाची रूपरेखा आखली, तसेच या कार्यक्रमाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची अरेंजमेंट करून घेतली व उत्तम परिवेक्षकाचे काम पार पाडले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। तसेच ऑर्गनायझिंग कमिटीचे डॉक्टर CS स्वामी सर आणि डॉक्टर J अंगलवार सर यांनी आम्हाला विज्ञान प्रदर्शनासाठी गाईड केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। व विज्ञान प्रदर्शनासाठी मूल्यांकन करता म्हणून लागलेले डॉक्टर BD मोटे सर, डॉक्टर SS माहुरकर सर, डॉक्टर KS गोमारे मॅडम, डॉक्टर MS देशमुख मॅडम, डॉक्टर NS कोरडे मॅडम, डॉक्टर RB शिंदे सर शिंदे मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो। तसेच सायन्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले, त्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार मानतो। सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सायन्स एक्झिबिशन साठी विविध मॉडेल बनवले व हे बनवण्यासाठी त्यांच्या कोऑर्डिनेटर्सनी त्यांना मदत केली, त्यासाठी मी विद्यार्थ्यांचे तसेच कोऑर्डिनेटर्सचे खूप खूप आभार मानतो। तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयातील टीचिंग नॉन टीचिंग स्टाफच्या सदस्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि उत्तम दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्या सदस्य मंजुषा नाईकवाडी यांनी सुद्धा उत्तम सूत्रसंचालन कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण दिल्याबद्दल त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।